नमस्कार. आज आपण बघणार आहोत लग्नाची बेडी या मालिकेमध्ये रुक्मिणी काकू ही राघवला सांगते की काल आलेल्या या मुलासाठी तू माझ्याशी भांडतोस आणि तुला आपलं रक्त आणि परक रक्त यातला फरक समजतो का? त्यावर राघव म्हणतो की रक्ताची तर नाती नसतात पण मनाची सुद्धा असतात. आणि त्यावर राघव म्हणतो की विनूचं आणि माझं नातं तेच आहे. तो माझा मुलगा आहे आणि तो परका आहे असं समजू नकोस. आतापर्यंत मी तुझा मान ठेवत आलोय. मी तुला काहीही बोललो नाही. तू असं बोलून तुझ्या सगळ्या लिमिट्स तू क्रॉस करत आहे. तू मला काही लिमिट्स क्रॉस करायला लावू नकोस असं स्पष्ट शब्दात तो रुक्मिणी काकूला बोलतो. त्यावर रुक्मिणी काकू म्हणते की सिंधू तुझ्या आयुष्यात आली आणि यामुळे तुझी काय अवस्था झाली तुला माहीत आहे का? कदाचित आठवत नसेल पण मला माहीत आहे. त्यावर काकू म्हणते की तुझ्या आयुष्यात पुन्हा येईल आणि तुझं आयुष्य पुन्हा उद्ध्वस्त करेल. आता हे मी माझ्या डोळ्यांनी बघू शकत नाही. पर राघव म्हणतो की काकू हा विषय काय आहे आणि तू काय बोलत आहे असं म्हणतो की मला या विषयावर बोलायचं नाही. असं म्हणत तो राघव विनूला घेऊन आतमध्ये निघून जातो. तो गेल्यानंतर रुक्मिणी काकू विचार करत म्हणते की राघव हा मला उलट उत्तर देतो. माझ्यासोबत असा वागला. रुक्मिणी काकू म्हणते की हा तोच राघव आहे का? लहानाचा मोठा केला. हे सर्व काय चाललं आहे? राजश्री म्हणते की बहिणी तुम्ही एवढं मनाला लावून घेऊ नका. त्यावर रुक्मिणी काकू म्हणते की आता मी विचार करू की नाही असं वाटतंय मला. त्यानंतर मधू म्हणते की विनूवर ट्रीटमेंट केली ना तर विनू सुद्धा बरा होईल. मी काही काळजी करू नका. रुक्मिणी काकूंच्या डोळ्यात अश्रूचा थेंब आलेला असतो. नंतर इकडे सिंधू ही सावीला बस स्टॉपवरून घरी आणते आणि त्यानंतर ती सावीला म्हणते की सावी आपण एका ठिकाणी जाणार आहोत. तेच तू बॅग पॅक कर. त्यावर सावी म्हणते की विनूच्या घरी जाणार आहोत का? सावी नाचत आतमध्ये तयारीला जाते. वर सिंधू विचार करते की सावीच्या मनात विनायक आणि विचार येत आहे. आता काय करायचं? वर तू विचार करते की सावी ही विनायकला आणि राघवला कसे विसरेल याच्यावर मलाच काही करावं लागेल. त्यानंतर इकडे डॉक्टर येतात आणि विनायकला चेक करतात. विनूला चेक करत असताना विनायकला त्रास होत असतो. तुझी अवस्था बघून राघव डॉक्टरांना म्हणतो की विनायकला एवढा त्रास का होत आहे? त्यावर डॉक्टर म्हणतात की त्याची अजून काळजी घ्यायला हवी. डॉक्टर म्हणतात की विनायक पडल्यामुळे त्याला खूप लागलं आहे. त्याला आता ऍडमिट करावं लागेल. त्यावर विनायक म्हणतो की आई तू डॉक्टर काकूंना बोलव. त्यांनीच मला बरं केलं होतं. त्यावर डॉक्टर म्हणतात की कोण आहे त्या डॉक्टर आंटी आणि कुठे आहे? तर मधू म्हणते की त्या दहेगावला असतात. त्यावर डॉक्टर म्हणतात की त्यांना तुम्ही इमर्जन्सीमध्ये बोलून घ्या. त्यावर राघव म्हणतो की त्या इमर्जन्सी काय? त्या कधीच येऊ शकत नाही. मग डॉक्टर म्हणतात की तुम्ही मग विनूला त्यांच्याकडे सोबत घेऊन जा. मध्ये सुद्धा पेशंटचा माइंड पॉवर खूप महत्त्वाचा असतो आणि त्यांच्या ट्रीटमेंटनी जर आपण ठीक होऊ असं विनायकला वाटतं असेल तर तुम्ही त्यांना बोलवा. त्यावर मधू म्हणते की ठीक आहे आम्ही प्रयत्न करू. डॉक्टर म्हणतात की थोड्या काळापुरता मी त्याला पेनकिलर देतो. त्यावर राघव म्हणतो तुम्ही खरंच डॉक्टर आहात का? पैसे देऊन डॉक्टर झालात. ते डॉक्टर म्हणतात की काय म्हणायचे तुम्हाला राघव? राघव म्हणतो की आम्ही तुम्हाला माझ्या मुलाच्या ट्रीटमेंटसाठी इथं बोलवलं आहे. तुम्ही आम्हाला दुसऱ्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देतात. त्यानंतर इकडे सिंधू ही सावींच्या आणि तिच्या कपड्यांची बॅग पॅक करत असते. मंगू तिथे येऊन म्हणतो की तुम्ही इथे का बसलात? नवरात्रीचा उत्सव सुरू होत आहे. काय कुठे निघालात तुम्ही? सावी म्हणते ओळख बरं आणि सिंधूच्या गावी चाललात. सावी म्हणते नाही. मंगेश म्हणतो की कोल्हापूरला देवीच्या दर्शनासाठी चालला आहात का? त्यावर सावी म्हणते तेही नाही. सावी म्हणते की आम्ही पुण्याला विनायकच्या घरी चाललो आहे. बस मंगेश हा सिंधूकडे बघू लागतो. नंतर इकडे डॉक्टरांना बोलल्यानंतर मधू ही राघवला बाजूला नेते आणि म्हणते तू हे काय करत आहे? ते डॉक्टर आपल्या मुलाच्या ट्रीटमेंटसाठी धावत पळत इथे आले आहे. तू असं बोललास त्यांना? वर राघव म्हणतो मी कसा शांत राहू? आणि त्याचं सतत चाललं की दुसऱ्या डॉक्टरांना बोलवा. मधू म्हणते की अरे सिंधूच्या औषधांनी विनायकला फरक पडला आहे. राघव म्हणतो की ती काय जगातली एकमेव डॉक्टर आहे की? राघव म्हणतो की त्याला आपण चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकतो. तो म्हणते की विनायकची काही इच्छा नाही ना पण तू त्याला का इतका त्रास देतो? मी सिंधूकडून विनायकची ट्रीटमेंट करून घेणार नाही असं तो मधूला म्हणतो. नंतर इकडे मंगेश म्हणत असतो की वा किती आनंदाची बातमी आहे. सावी हसत म्हणते की आम्ही नवरात्र सुद्धा तिकडेच पोलीस काकांच्या इकडेच साजरी करणार आहोत. त्यावर मंगेश म्हणतो की चला आज चांगलं झालं तुझ्या आईने तुझं ऐकलं तर. त्यानंतर सावी म्हणते की आम्हाला खूप मज्जा येणार आहे.
सावी म्हणते की विनायकची सुद्धा फॅमिली खूप मोठी आहे, आम्हाला खूप मज्जा येणार आहे. नंतर मंगेश म्हणतो की तू सगळ्यांना फ्रेंडशिप कर हा मग. नंतर सावी म्हणते की मंगू तू पण चल ना आमच्या सोबत. मंगेश म्हणतो की इथले कामे सोडून मी कसं येऊ तुमच्या सोबत. तसेही विनायकचे बाबा आहेत तिथे, ते तुमची व्यवस्थित काळजी घेतील. तरी सुद्धा सिंधुक बघत म्हणत तुम्हाला काय लागलं तर हेच. सावी म्हणते की मंगू तू टेन्शन घेऊ नकोस. त्यानंतर ऋतुराज हा रुक्मिणी काकूंना समजावून सांगतो की विनूची यामध्ये काहीच चूक नाही, सर्व गोष्टी विनायकच्या जन्माच्या अगोदरच्या आहे. ऋतुराज म्हणतो की विनायक हा पायामुळे अगोदरच खचलेला आहे, देव करो आणि त्याचा पाय लवकरच बरा होऊ. बरं रुक्मिणी काकू म्हणते की तुझं सुद्धा बरं आहे रे ऋतुराज. म्हणते की मी विनायकला एवढं बोलायला नको होतं. त्यानंतर ऋतुजा म्हणते की देवीच्या नवरात्राला सुरुवात होत आहे, आपण घरात घट बसवणार आहोत ना. रुक्मिणी काकू म्हणते की विनायकसाठी हे पहिलं नवरात्र आहे. ऋतुराज म्हणतो की विनायकचा पाय बरा होण्यासाठी आपण देवीकडे प्रार्थना करूयात, आपण घरामध्ये मोठा उत्सव करूयात. ऋतुजा म्हणते की चांगली आयडिया आहे ही. नंतर रुक्मिणी काकू म्हणते की खरंच ऋतुजा, विनायक हा माझ्यामुळे दुखावला गेला आहेस का? मला त्याला दुखवायचं नव्हतं. हो आणि मधूची मला काळजी वाटते म्हणून मी हे सर्व केलं. रुक्मिणी काकू म्हणते की आता आपलं सगळं व्यवस्थित चालू आहे, आपलं काही वाईट व्हायला नको असंच वाटतं. त्यानंतर ऋतुजा रुक्मिणी काकूला समजावत म्हणते तुझं हेच वय आहे शिस्त लावण्याचं, कोणी सुद्धा त्याचं कर्तव्य केलं आणि तुम्ही सुद्धा कुटुंब प्रमुख म्हणून त्याचं कर्तव्य केलं. तेवढ्यात त्यांचं बोलणं ऐकून अन्वी तिथे येते. बरोबर आहे की उंदराला मांजर साक्ष, तुमची दोघींची गंमत चालू आहे. म्हणते की विनायक हा सिंधू मामीशी बोलतो म्हणून त्याचा तू रागराग करते, असं वागत आहे त्याच्याशी आजी तू. नंतर अन्वी रुक्मिणी काकूला म्हणते की तू विनायक सोबत असं वागली ना तर तुझ्यावर राघव हा केस करू शकतो. त्यावर रुक्मिणी काकूंना मोठा धक्काच बसतो. म्हणते की जेव्हा तुम्ही विनायकला या घरामध्ये आणलं तेव्हा गोष्टी तुम्हाला सांगितल्या नाही का कोणी? तुझ्या त्यावर म्हणते की ही तुझी आजी आहे, तू असं आजीसोबत का बोलत आहे? तेव्हा अन्वी म्हणते की मी खरं तेच बोलत आहे, मी कशाला घाबरू खरं बोलायला. ते रुक्मिणी काकूला म्हणते की जेलर सारखी वागते. त्यावर रुक्मिणी काकू अन्वीला म्हणतात की इतके दिवस हे घर मी चालवलं आहे, मी कोणाशी कसं वागायचं हे तू मला शिकवणार आहे का? नंतर अन्वी म्हणते की खरंच आजी तू हे कुटुंब सांभाळलं आहेस का? नाहीतर हे सर्वजण खूप खुश असते. त्यानंतर रुक्मिणी काकू अन्वीला तिच्या रूममध्ये जायला सांगते. म्हणते की माझ्या डोळ्याच्या समोर निघून जा. त्यावर अन्वी म्हणते काय करणार आहेस तू? माझ्या आईला जसं टॉर्चर केलं बोलून तसं तू मला करणार आहेस का? ती म्हणते की जाते मी, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, जर अशीच वागत राहिली तर यापैकी कोणीतरी तुझ्यासोबत असणार नाहीये, तर पण तू एकटीच पडशील. तू माझा सल्ला घ्यायचा तर घे. गाणे तिथून निघून जाते तर ऋतुजा रुक्मिणी काकूला समजावते काय अन्वी तुम्ही नका काळजी करू. तर इकडे विनायक हा कॉटवर राघव समोर झोपलेला असतो. त्यानंतर तो खुर्चीवर जाऊन बसतो तर विनायक उठतो. राघव विनायकला म्हणतो तू माझ्याकडे ये. त्यावर विनायक म्हणतो की मला उठता येत नाही, मी कसा तुमच्याकडे येऊ? राघव विनायकला म्हणतो की ट्राय तर कर तू, तुला चालता येईल. विनायक हा उठून उभं राहण्याचा प्रयत्न करू लागतो. विनायक हा लगेचच कॉटवरून पाय उतरून उभा राहायला लागतो. त्यावर राघव म्हणतो की हा तू करू शकतो, तू चालत माझ्याकडे येऊ शकतो, प्रयत्न कर. आणि त्यानंतर म्हणतो की विनायक एक पाऊल टाकत तू माझ्याकडे हळूहळू ये. तेव्हा विनायक हा एक एक पाऊल टाकून राघवकडे येत असतो. विनायक हा राघव जवळ येऊन पण पडतो खाली. हे बघून राघवला मोठा धक्काच बसतो. पुढं चालू शकत नाही आणि तो पडलाय, ना उठू शकत नाही. त्यावर मधू अखेर सिंधूला बोलावून घेते फोनवरून आणि सिंधू ही सावीसोबत तिची बॅग घेऊन रत्न पार्किंगच्या घरी येते. घराचा दरवाजा उघडताच रुक्मिणी काकूंला ही सिंधू दिसते. नंतर रुक्मिणी काकू मधूला म्हणते की तू हिला बोलवलं आहेस का? मधू म्हणते हो. तू ही सिंधूला म्हणते की तू फक्त डॉक्टर या नात्याने या घरामध्ये राहणार आहेस, हे विसरू नकोस. तेव्हा लगेचच सिंधू ही रागाने बघत आपली बॅग घेऊन आणि सावीला घेऊन आतमध्ये निघून जाते. तर सिंधू आणि सावी ही रत्न पार्किंगच्या घरी आली आहे. सावी आणि विनायक हे सिंधू आणि राघवला कसे एकत्र आणतात बघण्यासाठी आणि खुनाची बेडी या मालिकेच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.